आपण पाहत आहात VIP महाराष्ट्र न्यूज। स्विमिंग पूल केलाय, त्याच्यात भुजबळ कुटुंब होतं, ते यांचे खाल्लेले पैसे आहेत। आज तगायात 1 रुपया मिळाला नाही। मी हे सगळे ज्यांची जी कहाणी आहे ही मी सगळ्या मीडियाला पाठवली होती, झाडून सगळ्या एडिटर्सना। त्यांनी कोणीही 1.5 वर्षापूर्वी पाठवली, काही केलं नाही। मी सुप्रिया सुळेंना, ज्यांच्या परिवाराबद्दल मला यक्किंचितही आदर नाही, त्यांना सुद्धा मी जेव्हा पाठवलं, मी खरंच म्हटलं पाहिजे 30 सेकंदात त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी माणूस पाठवून व्हेरीफाय केलं की खरंच यांची आज जी दयनीय परिस्थिती आहे, दयनीय परिस्थिती का म्हणते मी, ही 78 वर्षाची बाई आज यांचे केस कापण्यापासनं झाडू पुसणं, सगळं काम, स्वयंपाक करणं, सगळं ती घरी करते आणि तिला एकच काळजी आहे की ती जर गेली तर उद्या या 3 मुलांना कुठे ठेवायचं। म्हणून मी अक्षरशः कधी पाऊल ठेवलं नसतं अशा YB चव्हाणमध्ये गेले। तिथे आमच्या बैठका झाल्या, पण ते निर्दयी लोक जे आहेत, समीर भुजबळ, हे प्रत्येक बैठकीला तिथे यायचे। ह्यांची परिस्थिती त्यांना नवीन नाही आहे, कारण ते ओळखतात त्या परिवाराला। त्यांनी हो 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 केलं। शेवटी सुप्रिया सुळेंनी त्यांना जेव्हा अल्टिमेटम दिला जानेवारी महिन्यात सांताक्रूज वेस्टला, आज मी तुम्हाला जे म्हणते की तिथे ते बिल्डिंग दाखवा, ते कशासाठी, यांना फक्त 8.5 कोटी देतो असं सांगण्यात आलं। जानेवारी महिन्यात देतो म्हणून म्हटलं, पण बहुतेक त्यांना कल्पना असेल की ते भाजपत जाणार आहे, म्हणून तेव्हापासनं आत्तापर्यंत आम्ही सगळ्या नुसत्या घिरट्या घालून मेसेज करून एक डोरिन मीटिंग नावाचा ग्रुप बनवला होता सुप्रिया सुळेंनी। त्याच्यात सुद्धा अनेक वेळा त्यांनी विनंती केली, सगळ्यांनी विनंती केली की राजकारण जाऊ दे खड्ड्यात, जाऊ दे चुलीत, या परिवाराला फक्त न्याय मिळू दे। तुम्ही गडगंज आहात, 2653 कोटीची तुमची संपत्ती, मी डिस्प्रपोर्शनेट ॲसेट्सची केस केली आहे। त्या पैशातले त्यांचे देणं, त्यांना मर्सी नको कोणाची, त्यांना फक्त जस्टिस हवाय, जस्टिस। तो आज तगायत त्यांना मिळाला नाही आहे, म्हणून मी सगळे प्रयत्न केले। त्यांनी जानेवारीपासनं पुढे करतो सांगितलं। मे का जून महिन्यात भाजपत गेले आणि तेव्हापासनं कंप्लीट बंद झाला हा विषय। आता मध्ये काही काळापूर्वी ते म्हणाले की दिवाळीच्या आधी समीर भुजबळांना पैसे द्यायचे। मग परत एका शुक्रवारी मला मेसेज येतो की ईडीने ती प्रॉपर्टी पेपरवर जप्त केली आहे, त्यामुळे वी कॅनॉट गिव्ह देम। मी म्हटलं तुम्ही कसे नाही देऊ शकत, ईडीने जरी ती प्रॉपर्टी जप्त केली आहे, यांची तर ती प्रॉपर्टी ओरिजिनली आहे। तो फर्स्ट अग्रीमेंटचं जे कन्सिडरेशन आहे दॅट हॅज गॉट नथिंग टू डू विथ ईडी अटॅचमेंट। म्हणून मी त्यांना परत सांगितलं, तरीही त्या युजलेस लोकांनी आज तगायत यांना 1-1.5 दमडी दिलेली नाही। मला दुसरं कळत नव्हतं काय करावं, म्हणून मी 6 तारखेला फडणवीसांना मेसेज पाठवला की ह्यांचं मला तुमची भेट हवी आहे आणि यांना घेऊन मला जायचं आहे। म्हणून 7 तारखेला ह्यांना घेऊन मी त्यांच्या घरी पोचले। त्यांचा जो दुसरा बंगला आहे मेघदूत बंगल्यावर पोचलो, त्यांची भेट घडवली, त्यांना दाखवलं की यांची दयनीय परिस्थिती आहे। या बाईला वाटतंय की जर माझं काही बरं वाईट झालं तर या मुलांचं काय होणार, त्यांना कुठे ठेवणार आणि कोण काळजी घेणार। बहुतेक भुजबळांच्या कुटुंबाला वाटत असेल, ते वाट बघत असतील की ही गेली की ही 3 मुलं तर कधी लढू शकणार नाही आहेत, त्याचीच वाट बहुतेक ते बघत असावे। म्हणून आज मला शेवटी ही का घ्यायला लागली, काल जेव्हा मी त्यांचं भाषण ऐकलं आणि त्याच्यात ते म्हणाले की आम्ही कोणाचं खात नाही, आम्ही कष्टाच्या पैशाने खातो, कष्टाचे पैसे जे आहेत भुजबळांचे, लाज वाटते मला म्हणायला की अशांच्या ओरबाडून घेतलेले ते पैसे आहेत। आज पण मला फडणवीसांना, एकनाथ शिंदेना, अजित पवारांना विनंती आहे माझी, मला राजकारण करायचं नाही, मी ते केव्हाच सोडून दिलंय। मला कालपासनं मी जेव्हा ट्विट केलं तेव्हापासनं अनेक जणांनी ट्रोल केलं की तुम्ही सुपारी घेतलीत का, तसले धंदे आम्ही करत नाही, आम्ही लढतो ते इथून लढतो आणि लोकांसाठी लढतो। मला जर प्रेस कॉन्फरन्स घ्यायची असती ती मी 1.5 वर्षापूर्वी घेतली असती,
पण आम्ही सगळे चॅनल्स केले, सगळे. त्यांच्या अक्षरशः ज्या लोकांना मी कधीही उभं केलं नसतं अशा लोकांच्या घरी जाऊन, त्यांच्या वायबी चव्हाणमध्ये जाऊन सुद्धा मी विनंती केली की यांना त्यांचे पैसे मिळावे. तर आज मी या तिन्ही मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे की येत्या 48 तासात तुम्ही आमच्याकडनं सगळे पेपर बघा, सगळे पेपर त्या यांच्या नावावर आहेत की नाही, त्यांनी केलेली अग्रीमेंट तपासा, आणि जे मी म्हणते ते तंतोतंत खरं असेल तर 48 तासात जर तुम्ही भुजबळांनी यांचे पैसे दिलेत तर मी स्वतः जाऊन त्यांचे आभार मानेन, मी स्वतः जाऊन भुजबळांचे आभार मानेन. पण जर त्यांनी केलं नाही तर तुम्हाला जी ताकद लावायची आहे लावा. मी आणि हा परिवार सोमवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 आम्ही त्यांच्या घराच्या बाहेर जाऊन कुठलंही आंदोलन करणार नाही, कुठलीही बोंबाबोंब करणार नाही. आम्हाला तमाशे करायचे नाही आहेत, आम्हाला फक्त या लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि खरंच हृदय नावाची चीज जर तुमच्यात आज असेल, भुजबळांच्यात जर असेल, तर तातडीने येत्या 48 तासात यांच्या खात्यात त्यांचे पैसे जमा झाले पाहिजेत. नाहीतर मला जे करायचंय, जे मी म्हटलं, सोमवारपासून 9 ते 6 मी त्या बिल्डिंगच्या बाहेर चुपचापपणे जाऊन आम्ही सगळे 5 जण बसणार आहोत. आणि परत मी सांगते, कष्टाचे पैसे जर अंगेना, पण माझं आव्हान आहे की आज जे तुम्हाला म्हणालेत ना तुम्ही सासरचं खाता, अरे ते खातात का नाही खात मला माहीत नाही. त्या आंदोलनात मला पडायचं नाही, राजकारणात मला पडायचं नाही, मला फक्त न्याय हवा ह्यांचा. आणि काल फक्त ते जे म्हणाले ना, त्यांनी जी डोक्यात तिडक गेली होती, म्हणून मी आज ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे, माझ्या घरी घेतली आहे. मला तिथे नेऊन मीडियाला फक्त ते बिल्डिंग दाखवायचं होतं की छोटा बंगला कसा होता आणि आता ते बिल्डिंग आलेलं ते कसं आहे. एवढंच मला म्हणायचं आहे. कोणाचे काही प्रश्न असतील तर प्लीज विचारू शकता. पोलिसांनी आमच्यावर काय केलं ते सांगा. मला अजून एक गोष्ट आता त्यांनी जी सांगितली, आज सकाळी जेव्हा मी तिथे पोहोचले, पूर्णच्या पूर्ण लेनमध्ये सगळा पोलीस फोर्स लावलेला होता. अरे कोणाला वाचवताय तुम्ही? भुजबळांना. कशासाठी? म्हणजे जो माणूस जेलमध्ये जाऊन आलाय, जो या लोकांचे खातो, अशांना तुम्ही वाचवता. आणि आमच्यासारखी लोक जे तळमळीने यांच्यासाठी लढतात त्यांना तुम्ही गाडीच्या बाहेर येऊ देत नाहीत. आणि गेले आता सांताक्रूज पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो बंगला येतो, पण मला नेलं कुठे? जुहू पोलीस स्टेशनला. आणि तिथे जाऊन सुद्धा एवढे तमाशे झाले की म्हणजे पोलिसनी मला आत एक तर म्हणाले तुम्ही वर या, नाही तर तुम्हाला खेचून घेऊन जाण्यात येईल. माझी सहकारी माझ्याबरोबर होती, तिच्या हाताला ओढून तिला पोलिसांनी नेलं. काय करतायत गृहमंत्री? हेच गृहमंत्री पूर्वीच्या काळी त्याच भुजबळांविरुद्ध लढत होते. त्यांनी PIL फाईल केली होती, किरीट सोमय्यांनी आणि भाजपनी. त्यांनाच आज घेऊन तुम्ही त्यांना फूस देताय. कशासाठी? आणि तुमचंच गृह मंत्रालय आज वापरून माझ्यासारखे लोक जे लढतायत त्यांच्यासाठी त्यांना तुम्ही त्रास देताय. बास करा आता, हे बास करा. आणि खरंच लोकांचे प्रश्न, कारण आज आपण मीडियात बघतोय याचा टोला, त्याचं प्रत्युत्तर, सगळा नुसता गटार गंगा करून टाकली आहे राजकारणाची. बास करा आता हे सगळं. लोकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्यांच्यावर तुम्ही बोला आणि त्याच्यावर तुम्ही काम करा. परत एकदा सांगते, मला 48 तासात या लोकांना त्यांचं देणं मिळाल्याशी, कारण मला कोणाशीही काहीही घेणं देणं नाही, कुठल्याही राजकारणाशी नाही, कुठल्याही आंदोलनांशी नाही. मला फक्त या लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि तो मिळवून द्यावा अशी कळकळीची विनंती मी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांना करते. धन्यवाद. हा जो तुम्ही बघत असाल बाजूला असा एक छोटासा 1 मजली बंगला होता तिथे या लोकांचा, आणि त्याला तोडून आता हे बिल्डिंग बांधण्यात आलंय. याच्या 9व्या मजल्यावर स्विमिंग पूल बनवलाय त्यांनी, आणि ते बनवायला त्यांच्याकडे पैसे आहेत आणि यांना द्यायला आज त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. जानेवारी महिन्यात त्यांनी फायनल केलं होतं. खरं तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की सांताक्रूज वेस्टमध्ये 2 बेडरूमचं घर पण 8.5 कोटीत नाही मिळत, पण तरी त्यांनी अग्री केलं, कारण जेवढे मिळतात तेवढे पदरात पाडून घ्या. आणि एवढं करून सुद्धा जर आज तगायत, आता आपण नोव्हेंबरमध्ये आहोत, आज तगायत त्यांना 1.5 दमडी मिळालेली नाही. आणि ती माणसं त्याच्याकडनं काय करून घ्यायची? तर सामानाची हमाली करून घ्यायची.
इतकं असताना आणि यांचं सगळं असताना आज त्यांच्यावर ही परिस्थिती यावी, अशी परिस्थिती यावी, म्हणजे काय पाप आहे त्यांचं. आज त्यांनी भरोसा केला आणि अग्रीमेंट करून कोणाला दिला? आलतू फालतू बिल्डरला नाही दिलं, रहेजाला दिलं. आता रहेजानी जर डायरेक्टली भुजबळांना हे दिवून टाकलं तर कसं करणार लोक आणि कसे लढणार आहे? पोलीस यंत्रणा आज पूर्ण पोलिसांचा जो तमाशा झाला, माझं जर कोणी ऐकत नाही यांचं काय ऐकणार? कसं लढणार आहे ते? मला सगळे म्हणतात तुम्ही आता FIR, तो FIR दाखव. FIR आम्ही केला 2016 मध्ये. आज तक आहे त्याच्यावर पुढे काही झालं नाही, काही झालं नाही. ही FIR ची कॉपी आहे, 2016 मध्ये झालेला FIR आहे आणि आज तक आहे त्याच्यावर पुढे काहीही भुजबळांना झालं नाही. मी आज पोलीस स्टेशनमध्ये मला म्हणाले तुम्ही कंप्लेंट द्या ना. अरे मी कंप्लेंट काय, FIR झालेला आहे, समीर भुजबळचं नाव आहे त्याच्यात. असं असताना तुम्ही कारवाई करत नाही आणि अशांना थारा देऊन परत फडणवीसांसारखे जे त्यांच्या विरुद्ध लढलेले होते ते त्यांना पुन्हा आज मंत्रीपद वाटतायत का, की यांच्यासारख्या अजून 1000 लोकांना लुटायला?